नमस्कार शिक्षक मित्रांनो, संख्याज्ञान या स्तरावर काम करताना आपण वर्गामध्ये विविध कृतींचा सराव वारंवार देत असतो. 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू विद्यार्थी काढून दाखवतो. ही अध्ययन निष्पत्ती आहे संख्याज्ञानाच्या 4थ्या स्तराची. तर पहिली कृती अशी आहे की वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या समोर आपण 9 फुलांची मांडणी करणार आहोत आणि यासाठी एक गाणं सुद्धा म्हणायचं आहे. ते गाणं विद्यार्थी आपल्या मागून म्हणतीलच. तर ते गाणं अशा प्रकारे आहे. चला मुलांनो बागेत जाऊ, बागेत जाऊ, 2 फुलं काढून घेऊ, काढून घेऊ. अशी ही 2 फुलं बाजूला आपण ठेवणार आहोत. पुन्हा एकदा, पुन्हा 9चा समूह असा करायचा आणि पुन्हा गाणं म्हणायचंय. चला मुलांनो बागेत जाऊ, बागेत जाऊ, 6 फुलं काढून घेऊ, काढून घेऊ. 1 2 3 4 5 6. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना ती फुलं मोजण्याचा, ती काढून दाखवण्याचा सराव आपल्याला वारंवार घ्यायचा आहे. 1 ते 9 पर्यंतची जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या त्या वस्तू काढून दाखवण्याचा सराव होत नाही तोपर्यंत आपल्याला ही कृती घ्यायची आहे. गाणं शिक्षकाला म्हणायचं आहे आणि त्या पाठोपाठच ते गाणं विद्यार्थी सुद्धा म्हणतील. तर अशा प्रकारची ही कृती आहे. आता आपण यानंतर दुसरी कृती पाहूया. आता शिक्षक मित्रांनो, आपण ही दुसरी कृती पाहूया. अशा आपल्याकडे काही तक्ते आपल्या शाळेमध्ये आहेत असे. तर ह्याचाही आपण वापर करू शकतो. काय करायचं की विद्यार्थ्यांना त्यांच्या वहीमध्ये पण ते काढू शकतात किंवा अशा तक्त्यांवर सुद्धा आपला जो व्हाईट बोर्डचा पेन आहे तो आपण इथे देऊ शकतो आणि त्यांना असे फुगे तर सगळ्यांना काढता येतात की हा आता एक फुगा आहे. याप्रमाणे विद्यार्थी सुद्धा काढतात आणि काढण्याचा आणि त्याला रंगवायचं. मुलांना रंगकाम खूप आवडते, त्यामुळे आपण आता ही जी कृती घेणार आहोत ही रंगवण्याची आहे आणि मुलांना रंगकाम करताना जो आनंद येतो तो खूपच वेगळा असतो. आता आपण इथे पाहूया की काय केलेलं आहे बरं. मी इथे पहा, मुलांना म्हणायचं की तू 4 फुगे काढ आणि ते रंगव. मग पहा, मी पण इथे काय केलंय, 1 2 3 4 फुगे काढले आणि 4 रंगवले. तू पण आता या तुझ्या पाटीवर, तुझ्या वहीवर आणि मी दिलेल्या व्हाईट बोर्डवर ज्याच्यावर आपल्याला सहज पडेल त्यावर त्यांना तसं काढायला लावायचे. 4 फुगे काढ, 4 फुगे रंगव, 4 फुगे काढ, 4 फुगे रंगव. असा वारंवार सराव दिल्यानंतर त्यांना ती वस्तू म्हणजे त्यांना त्या वस्तूला रंग देता आला पाहिजे आणि त्यांना ते वस्तू मोजता सुद्धा आली पाहिजे. आता त्यानंतर पहा, हे किती फुगे आहेत, मग तीच मोजतील. 1 2 3 4 5. तू पण 5 फुगे काढ, 5 फुगे रंगव, 5 फुगे काढ, 5 फुगे रंगव. असं वारंवार जर आपण सराव घेतला, 1 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा जर सराव घेतला तर मुलांना खूप आनंद होईल आणि त्या वस्तूंना रंगवण्यामध्ये ते मग्न होतील. तर अशी होती ही आपली दुसरी कृती. आता आपण तिसरी कृती पाहूया. आता काहीतरी काम करायला मुलांना फार आवडतं. मग हे डबल टेप इथे चिकटवलेली आहे आणि याला आपल्याला मुलांना काही वस्तू चिकटून द्यायच्या म्हणजे सांगायचे आहे की 1 पान चिकटव, 3 पान चिकटव. आता उदाहरणार्थ आपण इथे पाहूया. एखाद्या विद्यार्थ्याला बोलवायचं आणि त्याला म्हणायचं की ही पानं आहेत तर ही आता तू मला चिकटून दाखव. 3 पानं चिकटवून दाखव. मग 1 2 आणि 3. किती पानं चिकटवली आहेत आपण? 3 पानं इथे चिकटवली आहेत. तर अशा प्रकारे आपण त्यांना वेगवेगळ्या वस्तू सुद्धा देऊन चिकटवायला सांगू शकतो की मला 2 पतंग तू चिकटवून दाखव. 1 आणि इथेही 2. बघा, अशा प्रकारे हे काम, चिकट काम करायला त्याला खूप आवडेल आणि म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी अशा विविध कृती आपण वर्गांमध्ये घेऊ शकतो. म्हणजेच 9 पर्यंतच्या समूहातून ठराविक वस्तू तो विद्यार्थी काढून दाखवतो. ही अध्ययन निष्पत्ती साध्य होईल आणि मला वाटतं की ह्या दाखवलेल्या कृती आपल्या वर्गात घेण्यासाठी पूरक असतीलच.